कच्च्या कैरीचं लोणचं म्हणलं की थोडं एक दोन कैरीचं करून थोडीच भागतंय होय. मस्त असं 2 किलो कैऱ्यांचं लोणचं करणार आहोत. बरं, लोणचं करायचं म्हणलं की त्याला बुरशी लागते, मिठाचं प्रमाण जास्त होतं, लोणच्याचा रंगही नाही बदलला पाहिजे. यासाठी काय काय करायचं सगळ्या टिप्स आहेत. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. लोणच्याच्या फोडीचा रंग न बदलता लोणचं मस्त 2-3 वर्ष टिकलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर ही रेसिपी तुमच्याकरताच आहे. तर सगळ्यात आधी 2 किलो इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहेत. बरं, पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, कैरी निवडताना कच्ची कैरी जी एप्रिल महिन्याच्या मध्यानंतर आणि मे महिन्यामध्ये सर्रास असते अशी टपोरी मोठी कैरी घ्यायची, टणक कैरी बघून घ्यायची आणि पाडाची कैरी अजिबात नाही घ्यायची. या 3 महत्त्वाच्या गोष्टी. पाडाची कैरी नाही, टपोऱ्या कैऱ्या येतात, शक्यतो रायवळ आंब्याच्या कैऱ्या मिळाला तर आहा हा हा, नाहीतर मग गावठी वापरा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पिकलेली कैरी अजिबात नाही वापरायची, टणक कडक अशी कैरी आपल्याला इथे वापरायची. आता पुढचं म्हणजे 2 किलो कैऱ्यांमध्ये तर कैऱ्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या, पाण्यातच घालायच्या, म्हणजे त्यावर चीक असेल माती असेल तर ती छान निघून जाते. आणि तुम्हाला सांगते, मी इथे 2 किलोचं प्रमाण घेतलंय. 2 किलोमध्ये 8 कैऱ्या परफेक्ट झालेल्या आहेत. आता शक्य असेल, वेळ असेल तर किमान 1 तासभर तरी असं पाण्यामध्ये ठेवा. आणि वेळ नसेल तर मग लगोलग असं रगडून 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 स्वच्छ धुवून घ्या आणि 2-3 पाण्यातून स्वच्छ धुवून काढा. हे बघा, चीक हाताला लागतो, हा चीक पूर्ण काढायचा, चीक ठेवायचा नाही. कैरी स्वच्छ धुवून झाले की सुती कापडाने व्यवस्थित कोरडी करून घ्यायची. पाण्याचा अंश अजिबात नको, त्यामुळे बाहेरच्या बाजूने कोरडी झाल्यावरच ती चिरायची. बाहेरचं पाणी आतमध्ये नाही गेलं पाहिजे, म्हणून ही पूर्ण कोरडी करून घेणं गरजेची आहे. आता लोणचं तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात घालणार असेल, 5 किलो 10 किलो, तर मग जिथे तुम्ही कैरी विकत घेतात ना तिथे ते मावशी असतात किंवा काका असतात, दादा असतात, ते कैऱ्यांच्या फोडी करून देतात, बाट त्याचा सेपरेट करून देतात. फक्त मग घरी आणलं की त्या फोडी छान स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या आणि सुती कापडाने त्या पुसून घ्यायच्या, पांढऱ्या शुभ्र करून घ्यायच्या, त्यावरची माती काढून घ्यायची. पण मी आता 2 किलोच प्रमाणात करते म्हणून मी घरीच कट करते. ही जाड बाठाची कैरी आहे ना, ही कट करायला थोडं जास्त धारदार असा सुरा लागतो, त्यामुळे जरा काळजीपूर्वक करायचं. हे बघा, शक्यतो हे ना दोनही बाजूने अशी गोलाकार एक चीर देऊन घ्यायची आणि आरपार अशी चीर गेली की एक असा दणका द्यायचा. आहा आहा, हे असं उडलं पाहिजे प्रकरण. हे बघा, आरपार झाले की नाही आणि याचा बाठही वेगळा झाला, म्हणजे माझ्या दृष्टीने हे सोपं पडतं असं करायला. एकदा का आतला बाट निघाला की मग तो पुन्हा स्वच्छ करायची पण गरज नाही पडत, फक्त एक दणका द्यावा लागतो व्यवस्थित. मग कैरी तुम्ही सरसर सरसर मग चिरू शकता. मग आपली नेहमीची सुरी असली तरी हे बघा, मेन बाठाकडचाच भाग कट करायला जरा श्रम लागतात. हे बघा, आणि हे तुम्हाला आवडत असेल तर ठेवा, नसेल आवडत काढलं तरी चालेल. हे बघा, मी थोडं ठेवते कारण मजा येते, जरा असा टणक टणक फोड खायला पण मजा येते. आणि देठाकडचा पोर्शन कट करायचा, हा अजिबात ठेवायचा नाही. परफेक्ट फोड तयार आहे. एकदा का बाट निघाला ना की फोडी करायला फार असे कष्ट नाही पडत. आणि बाठाकडची बाजू आधी नाही घ्यायची, आधी जी बाजू नरम आहे ना ही आधी चीर देऊन घ्यायची, मग बाठाकडची बाजू आपोआप सैल होते. आतमध्ये जे बी असतं त्याचा जो हा टणक पोर्शन असतो, जशी कैरी परिपक्व झाली की तो पोर्शन परिपक्व होतो. आणि तुम्ही जर फेब्रुवारी मार्चमध्ये कैरी आणली ना तर त्याचा बाट एकदम म्हणजे ते खोबऱ्यासारखीच कैरी असते. पण लोणच्यासाठी, दीर्घकाळ टिकणाऱ्या लोणच्यासाठी ही कैरीच सगळ्यात उत्तम.
मस्त अशा लोणच्याच्या फोडी तयार आहेत. आता हे एक रात्र आपल्याला मुरवून घ्यायच्यात. मग करायचं काय, या फोडी एका कुंड्यामध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये 10 ग्रॅम हळद, म्हणजेच साधारण 1.5 टेबलस्पून हळद आणि पाव कप म्हणजेच 100 ग्रॅम इथे खडे मीठ घेतलंय. हे व्यवस्थित लावून घ्यायचं. कैरीची एकूण एक फोड यामध्ये मुरली पाहिजे. बघा, आता ही प्रोसेस का गरजेची आहे, ही प्रोसेस केली ना की लोणचं पटकन मुरतं. कारण मिठामुळे याला पाणी सुटतं, त्यामुळे जास्त पाण्याचा अंश इथं निघून जातो. आपल्या लोणचं असं पाणीदार होत नाही, पाणी पूर्ण निघून घेतो आपण, काढून घेतो. लोणचं दीर्घकाळ टिकायला मदत होते. साधं मीठ, भाजलेलं मीठ का नाही घातलं आणि खडे मीठ का घातलं हे तुम्हाला सांगते. खडे मिठामध्ये आयोडीन नसतं. जेव्हा मीठ आयोडीनयुक्त नसतं तेव्हा त्या लोणच्याच्या फोडींचा रंग अजिबात बदलत नाही. दुसरी गोष्ट, पटकन मुरायला मदत होते. खडे मीठ नसेल तर मग काय करायचं, नेहमीचं मीठ घ्या, पाव कप मीठ घ्या, भाजा, त्यातल्या पाण्याचा अंश काढा. भाजलं की आयोडीन पण त्यातलं काही अंश निघून जातं. ते मीठ वापरलं तरी काही हरकत नाही. आता या फोडी झाकून रात्रभर मी ठेवणार आहे. बाहेरची हवा आत नाही गेली पाहिजे. झाकण ठेवायचं. रात्रभर वेळ नसेल तर किमान एक 6-7 तास तरी मुरण्याकरता ठेवूयात. लोणच्याच्या फोडी मुरतायत तोवर आपण लोणच्याचा मसाला करूयात. साहित्य प्रमाण अचूक आहे. खूपदा काय लोक तक्रार करतात ना की लोणचं खारटं झालं आणि मग ते ॲडजस्ट करणं फार अवघड पडतं. त्यामुळे मिठाचं प्रमाण प्लीज आहे तसं दिलं तसं फॉलो करा. नंतर एक वेळ मीठ तुम्ही जास्तीचं वाढीव टाकून ॲडजस्ट करू शकता. पण एकदा का लोणच्याच्या फोडीमध्ये मीठ मुरलं तर त्याला नो गोईंग रिव्हर्स. ठीक आहे. तर सगळ्यात आधी 100 ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे. 100 ग्रॅम मोहरी, 20 ग्रॅम मीठ, 10 ग्रॅम मेथीदाणे म्हणजेच साधारण 1 टेबलस्पूनला थोडं जास्त, 10 ग्रॅम काळं मिरं, 20 काळं मिरं घेतलं आहे, 10 ग्रॅम लवंगा, 20 लवंगा घेतल्यात, 1 चमचा हिंग, 20 ग्रॅम तिखट घेतलं, म्हणजे तिखटाचं तिखट असतं ते. आणि यासोबतच आपल्याला लागणार आहे तेल. तर याला 2 कप तेल लागणार. 2 कप म्हणजेच अर्धा लिटर, अर्धा किलो तेल आपण इथे वापरणार आहोत. गरम करताना 2 कप नाही, गरम करताना 1.5 कप गरम करणार आणि अर्धा कप उरलेलं आहे ते नंतर आपण लोणच्याच्या बरणीमध्ये लोणचं घातलं की वरण ते ॲडिशनल घालणार आहोत, जेणेकरून बाहेरच्या जंतूंचा प्रादुर्भाव आतल्या लोणच्यामध्ये होणार नाही. सगळे जिन्नस आता एक एक करत भाजत घ्यायचे, मीठही भाजायचं. तर सगळ्यात आधी मोहरीची डाळ. आता हे मोहरीची डाळ आहे तरी का भाजायची तुम्हाला सांगते. यामध्ये जर थोडाफार पाण्याचा अंश असेल तर तो निघून जाईल आणि थोडंफार जर जंतुबिंतू असतील, जीवाणू असतील तर तेही निघून जातील. म्हणून रंग बदलेपर्यंत नाही, पण हलकासा मोहरीच्या डाळीला चटका देऊन घेणं गरजेचं आहे. आता मोहरीची डाळ कडकडीत भाजायची गरज नाही, हलकासा बघा यातून सुवास तरवळतोय आणि गरम पण झाले. इतकीच ही भाजायची, म्हणजे हातात उचलली की चटका बसतोय, इतकी भाजून घ्यायची. आता ही भाजलेली डाळ सेपरेट एक बाउलमध्ये काढूयात. आता याच तव्यामध्ये मोहरी देखील घालूयात आणि तेलामध्ये टाकली की मोहरी जशी चुटचुटते तशीच गरम तव्यावर टाकली की तीही चुटचुटते. तोवर आपल्याला ही भाजायची. तडतडायला लागली की मग काढून घ्यायची. चला, मोहरी बघा चुटचुटतीये. हे असं केल्यामुळे काय होतं, मोहरी फुटली ना त्यातला पाण्याचा अंश आहे तो पूर्ण कमी होतो आणि मग लोणचं दीर्घकाळ टिकायला मदत होते. त्यामुळे हे फोडून घेणं गरजेचं आहे. हे बघा, मोहरी छान चुटचुटतीये, छान फुटतीये, दिसतंय तुम्हाला, आवाजही येतोय. इथपर्यंतच आपल्याला ही करायची. ही बघा टनाटन उड्या पण मारते. आता जसजशी उष्णता लागते याचा अर्थ किंवा हा संकेत म्हणजे यातला पाण्याचा अंश आता निघून गेलेला आहे. आणि मग या भाजलेल्या मोहरीचा स्वाद इतका कमाल लागतो लोणच्यात, तुम्हाला सांगते. वा वा वा. कुंड्यामध्ये काढून घ्यायचे. आता याच तव्यामध्ये गॅस आता बंद करते. गॅस इथून पुढे चालू नाही ठेवायचा. खडे मसाले, तव्याची जितकी उष्णता आहे ना त्यामध्ये हे मसाले आणि मेथीचे दाणे भाजून निघतात.
बरं, हे भाजणं गरजेचं आहे. मेनली मेथीचे दाणे. मेथीचे दाणे छान असे भाजले नाही गेले तर काय होतं तुम्हाला सांगते, ते लिबलिबीत होतात त्याला पाण्याचा अंश लागल्यावर, आणि मग लोणचं दीर्घकाळ टिकत नाही. पण करपवायचे पण नाही आहे, त्यामुळे तव्याची जी उष्णता आहे ना त्यामध्ये हे सगळं सहज भाजलं जातं. चला, हलकासा मेथ्यांचा रंग बदलला बघा. वा, हलका खरपूस भाजल्यात. गॅस बंद आहे. तव्याच्या उष्णतेमध्ये हे मस्त असं खरपूस भाजून झालंय. आता हे खडे मसाले देखील वेगळे काढूयात. आता याच तव्यामध्ये 400 ग्रॅम म्हणजेच 1.5 कप मोहरीचं तेल मी घालते. मोहरीच्या तेलाचा स्वाद कमाल लागतो लोणच्यामध्ये. मोहरीचं तेल नसेल वापरायचं, सूर्यफूल तेल, नेहमीचं रिफाईंड तेल, शेंगदाणा तेल वापरलं. शेंगदाणा तेल शक्यतो नको, मी नाही सजेस्ट करणार, कारण शेंगदाणा तेलाचा स्वतःला खूप उग्र असा सुवास असतो, तो लोणच्यामध्ये नाही छान लागत. त्यामुळे मोहरीचं तेल हायली रेकमेंडेड आहे. नंतर मग रिफाईंड तेल कुठलंही वापरलं काहीच हरकत नाही. मोहरीचं तेल कडकडीत गरम करायचे. मोठ्या आचेवर ठेवलंय, ते गरम होतंय तोवर आपल्याला मीठ भाजून घ्यायचंय. मीठ का भाजून घ्यायचं तुम्हाला सांगते. हे जे आपलं नेहमीचं मीठ आहे यामध्ये आयोडीनची मात्रा असते, काही जीवाणू असतात. भाजल्यामुळे आयोडीनची मात्रा कमी होते. आयोडीनची मात्रा कमी झाली की लोणच्याचा रंग आहे तसा टिकतो. दुसरी गोष्ट, त्यामध्ये काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे जीवाणू असतील, जिवंत जीवाणू, तर तेही निघून जातात. पाण्यातला अंश कमी होतो, लोणच्याला पाणी नाही सुटत, लोणचं दीर्घकाळ टिकायला मदत होते. म्हणजे एकच स्टेप आहे पण त्याचे फायदे किती आहेत. आहा, हे बघा, अगदी हलकासा मिठाचा रंग बदललाय आणि यातला पाण्याचा अंशही कमी झालाय. आता गॅस बंद करते. तांबूस वगैरे करायचं नाहीये, हलकंसं मधाच्या रंगाचं किंवा त्यापेक्षाही कमी रंगाचं, म्हणजे पिवळासा रंग गेला पाहिजे, बेज कलर आला पाहिजे, क्रीम कलर, इतकंच हे भाजून घ्यायचं. मीठ भाजेपर्यंत आपले मसाले देखील थंड झालेत. तर सगळ्यात आधी खडे मसाले जे आपण भाजून घेतलेत हे मिक्सरला फिरवूयात. मेथ्या, लवंग आणि काळी मिरी. झाकण लावूयात. भरड नाही करायची. हे छान आहे ना, बारीक झालं पाहिजे. हे बघा, असं छान बारीक दळलं गेलं पाहिजे. आता या गरम मसाल्यामध्ये ही जी मोहरी आपण भाजून घेतली, ही भाजलेली मोहरी घालायची. याची भरड करायची. मोहरी आपल्याला पूर्ण बारीक नाही करायची, नुसती पल्स करत करत यामध्ये मिसळत जायचं. सगळे एका वेळेस नाही बसणार, त्यामुळे मी थोडी थोडी फिरवून घेते. दॅट्स इट. हे बघा, हा मसाला तयार. मसाला तयार आहे. मोहरीचं तेलही व्यवस्थित गरम झालंय. आता गॅस बंद करते आणि तेल गरम असतानाच यामध्ये हिंग घालायचं आणि हिंग फुलवून घ्यायचं. गॅस बंद केलाय हे लक्षात घ्या. आता हिंग फुलवून झालं की हा जो लोणच्याचा मसाला आपण तयार केलाय हा घालायचा. यासोबतच लाल तिखट आणि चमचाभर आपलं मधुराज रेसिपीचं बेडगी मिरची पावडर. याने रंग सुरेख येतो लोणच्याला. आणि बंद गॅस करून घाला, नाहीतर मसाले करपून जातील. आता यामध्ये मीठही घालायचं, मोहरीची डाळही घालायची जी आपण भाजून घेतली होती, आणि हा लोणच्याचा मसाला चांगला मिसळून घ्यायचा. मसाला परफेक्ट झालेला आहे. तेलाचंही परफेक्ट प्रमाण आहे. मिठाचा परफेक्ट अंदाज कसा घ्यायचा तुम्हाला सांगते. आता हे तेल पूर्ण थंड करण्याकरता ठेवायचं. पण जे काही आपल्याला मसाला लोणच्याचा घालायचा तो हाच आहे, हेच बेस आहे. कारण फोडीमध्ये मीठ मुरलंय, फक्त मसाल्यापुरतं मीठ आपल्याला हवं. तिखट मिठाचं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. 1 चमचाही मला जास्त मीठ घालायची गरज नाहीये. या तेलाची चव घ्या. या तेल मसाल्याची चव घेतली ना की मग तुम्हाला अंदाज येईल की मीठ कमी पडतंय की जास्त पडतंय. आता हे लोणच्याचं मसाला तेल पूर्ण थंड करण्याकरता ठेवूयात. चला, हे मीठ आणि हळद लावून लोणच्याच्या फोडी रात्रभर मुरण्याकरता ठेवल्या होत्या. आणि हे बघा, फोडी
हलक्याशा ओलसर झाल्यात आणि खाली कुंड्याच्या पाणी जमा झालंय. हे बघा, हे पाणी जमा झालंय कुंड्याच्या खाली. मीठ आणि हळद चोळल्यामुळे फोडी मुरतात छान. आता या फोडी एक सुती कापड इथे मी घेतेय. या सुती कापडावर एक 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 फोड छान अशी पसरवून ठेवायची, एकसारखी पसरवायची आणि उन्हामध्ये, ऊन नसेल तर फॅनच्या खाली एक 3-4 तास सुकवून घ्यायचे. खडखडीत खुटखुटीत नाही सुकवायचं, हे 3-4 तास अगदी पुरेसे होतात. चला, इथे कैरीच्या फोडी एक 4 तास मी उन्हामध्ये ठेवल्या होत्या आणि बघा हलक्याशा सुकल्यात, पण पूर्ण कडकडीत तर कोरड्या नाही केलेला. आतमध्ये हलकासा ओलसरपणा हवा, थोडंसं जास्तीचं पाणी आहे ते काढून टाकले आणि त्यासोबत आपला लोणच्याचा मसाला देखील इथे तयार आहे. आता हा लोणच्याचा मसाला काय दिसतोय बघा, लोणच्याचा मसाला रंग बहारदार आलाय. आता हा सगळा या लोणच्यावर घालायचा. हा, थेरपी म्हणतात की नाही, हीच ती थेरपी. आता हा मसाला लोणच्याच्या फोडींना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. वाह, बहारदार दिसतंय की नाही. सगळा मसाला आहे ना जिरून जातो, तेल मसाला. आहा, काय दिसतंय प्रकरण, म्हणजे बहारदार. आता हे काय करायचं तुम्हाला सांगते. हे लोणचं बरणीमध्ये भरायचं. आता बरणी आपल्याला निर्जंतुक करावी लागते कुठल्याही बरणीत भरताना. ती स्वच्छ धुवून, एक ऑप्शन आहे कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्या. दुसरं ऑप्शन आहे की हिंगाची धुरी द्यायची. हिंगाच्या धुरीमुळे बरणी आतमध्ये अगदी निर्जंतुक होऊन जाते. पण ओलसरपणा बरणीमध्ये अजिबात नको. आणि हे लोणचं बरणीमध्ये घालून झालं की जे मी तुम्हाला सांगितलंय की मी अर्धा वाटी म्हणजे अर्धा कप तेल ठेवलंय, तर ते तेल वरनं घालायचं. म्हणजे वरनं पण तेलाचा एक थर लागतो लोणच्याच्या फोडींवर. बाहेरच्या जीवाणूंचा त्यावर काही प्रादुर्भाव होत नाही आणि लोणचं छान टिकतं आणि बुरशी लागत नाही. आणि महत्त्वाची टीप, लोणच्याच्या बरणीला दादरा बांधायचं विसरू नका किंवा मग व्हॅक्यूम सील बरणीचा वापर करा. दादऱ्यामुळे काय होतं, बाहेरची हवेचं म्हणजे की बाहेरचं तापमान किती कमी जास्त झालं तरी बाहेरची हवा आत जायला प्रतिबंध निर्माण होतो, जीवाणू आत जायला प्रतिबंध निर्माण होतो आणि लोणच्याला बुरशी येत नाही. तर या छान छान टिप्स सकट 2 किलोचं लोणचं आपलं तयार आहे. बरं, तुम्हाला आणखी एक सांगते. लोणचं जे विकतचं आणतं ते तुम्हाला फार आश्चर्य होतं की नाही. ते काही चमचा घाला, कसंही घाला, मग लोणचं असो, जाम असो, सॉस असो, त्याला बुरशी लागत नाही, ते खराब नाही होत. तर तुम्हाला हवं असेल, म्हणजे अगदीच मुंबईसारख्या ठिकाणी दमट भागेत राहताय तर सोडियम बेन्झोएट मिळतं. तर सोडियम बेन्झोएट किती वापरायचं, हे FDA अप्रूव्ड आहे, फूडमध्ये तुम्ही वापरू शकता. सेफ आहे नाही आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मी फक्त पर्याय तुम्हाला सुचवते. तर 1 किलो जर लोणचं असेल तर त्याला 1 ग्रॅम सोडियम बेन्झोएट म्हणजे पाव चमचा सोडियम बेन्झोएट घालायचं. मग इथे 2 किलो कैरी आहे तर 2 ग्रॅम म्हणजेच अर्धा चमचा सोडियम बेन्झोएटचा तुम्ही वापर करू शकता. म्हणजे मग लोणचं दीर्घकाळ टिकतं. म्हणजे हे प्रमाण मी फक्त तुम्हाला सांगून ठेवते. इन केस जर तुम्हाला वापरायचं असेल, विक्रीसाठी तुम्ही विचार करत असाल, दीर्घकाळ टिकवण्यासाठी विचार करत असाल तर हे प्रमाण तुम्हाला देखील माहीत हवं. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच चटपटीत रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.